बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर राज्याचं राजकारण तापलेलं आहे। तर विधानसभेत देखील यावरून गदारोळ झाला। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देखील सादर केलं। मात्र वाल्मिक कराड याच्या भोवतीच ही सगळी चर्चा फिरते आहे। नेमका हा वाल्मिक कराड कोण आहे याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे। कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत। मस्साजोगचे सरपंच हत्येनंतर कराडचं नाव चर्चेत। 8 डिसेंबर रोजी केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। अपहरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह परिसरामध्ये आढळून आला। या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह मराठवाडा हादरला। सत्ताधारी विरोधक असे दोन्ही नेते मस्साजोग गावात दाखल झाले आणि हे प्रकरण चर्चेत आलं। एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या झालेली असताना या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे विश्वासू निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना थेट विरोधकांनी लक्ष केलंय। तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। दरम्यान कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत। 10 वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील कारभार पाहत आहे। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवतात। वाल्मिक कराड यांच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीशी संबंधित गुन्हा देखील कराड यांच्यावर दाखल आहे। आरोप प्रत्यारोपांमध्ये धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचं नाव देखील आता वारंवार घेतलं जात आहे। आता 2 कोटी रुपये वाल्मिक कराडने ज्या कंपनीकडनं मागितलं त्या कंपनीकडनं या संतोष अप्पाली काय मागितलं होतं तर त्यांनी एवढंच मागितलं होतं की दलित समाजाच्या 2 कार्यकर्त्यांना मात्र तिथं नोकरी म्हणून वॉचमन म्हणून तुम्ही त्या घ्या। इथल्या पीआयला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये, आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे। यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय आणि मुख्यमंत्र्यांना देखील सवाल उपस्थित केले आहेत। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही। तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही। आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही। पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर, वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर। विकृत है तो, सायकोपॅथ है। दरम्यान यंदा बीड जिल्ह्यात पार पडलेल्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच मुंडे बहीणभाऊ एकाच व्यासपीठावर उपस्थित होते आणि याच वेळी ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं वाल्मिक कराड यांचा उल्लेख करताना पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं। ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड। फक्त चौकशीच नाही तर मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। या घटनेचा तपास छाडा लागला पाहिजे। जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पुढे ही केस चालण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील, सरकारी वकील म्हणून नियुक्त करावा, अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत। या प्रकरणी केस पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। यात अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू साठेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक तैनात असून राज्यासह परराज्यात आरोपींचा शोध घेतला जातो आहे। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली 3 पथके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे।
या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास गतिमान केला असून आरोपींची धरपकड सुरू आहे। यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा सहभाग आढळल्यास पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। हे प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळे कुठलेही सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते समोर येऊन बोलण्यास आता नकार देत असल्याचं देखील पाहायला मिळतंय, कारण की हे प्रकरण हे गुंतागुंतीचं होत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली देखील केलेली आहे। वाल्मिक कराड यांचा सहभाग जर आढळल्यास पोलीस नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।